हा मॅडमना विचारा ना, त्यांना खूप काळजी आहे ना आपल्या घराची. मग त्यांनी बाबांच्या पत्त्यासाठी काय आणलंय? समीरची आई, मी माझा अपमान करून घ्यायला नाही आले इथे. तुम्ही मी आणलेलं वेस्टर्न फूड खाणार आहात की नाही? खूप कॉस्टली आहे. अगं असं काय करतेस? तू आणलेलं जेवण आम्ही खाणार आहोत. हिने जे आणलंय ना त्याला हात सुद्धा लावणार नाही. बघ तू, दे दे आपण खाऊया. चालेल बाबा, दिदे जा प्लेटा घेऊन या. तू ये ना, ये. माझ्यासाठी पण आण. अर्पिता मॅडम, बाबा डाळ खिचडीच खातील, बाकी काही नाही. अरे अरे बस तिथे बस. आई घे. हो हो थांब, ते काढू दे आधी. बापरे बापरे, केवढं काय काय आणलंय. हे कशा बरोबर खायचं? नाही, ते सगळं खायचं आणि गार्लिक ब्रेडचा बाईट घ्यायचा. फोक 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 नाही खायचं. याच्याने मला पास्ता दे ना. हे घे रेणुका, भरपूर खा हा. नाही, परत कधी खायला मिळेल माहित नाही ना. बरं, आपलं हातानेच खाते. यमी राईट. बाबा कसं आहे? यमी ना? सलील, हाउ इज इट? नाईस ना? यम. रेणुका, छान आहे, छान आहे. अर्पिता मॅडम, ते पार्सल जे आणलंय ना ते एका पातेल्यात काढा आणि ती पावभाजी फ्रीज मध्ये ठेवा. मी उद्या सकाळी खाईन. काय एवढं महागाचं आणलंय, पैसे देऊन आणलंय, वाया नको जायला ना.
समीरची गार्लिक ब्रेड खा. खा ना. अर्पिता मॅडम, त्या पावभाजीची चव आहे ना अशी जिभेवर अशी, आणि ते असं बटरमध्ये घोळवलेला पाव असा कडक एकदम. मजा आली की नाही? माझ्या तोंडावर अजून चव आहे. हळू हळू. सावकाश सावकाश. तिखट मिरची लागली ना? पास्तामध्ये एक्झॅक्टली. ब्लॅक पेपर टाकणार त्यात समीरची. हो, तुम्ही ठेवा ना ते फ्रीज मध्ये पावभाजी. दिदे, उन्हाळ्याचे दिवस आहेत ना, रात्रभर अन्न चांगलं राहत नाही. अन्नासाठी पैसे मोजलेत, ते रात्रभर ठेवलेलं अन्न वाया जाऊ नये एवढी सुद्धा अक्कल नाही का ग तुला? हा नाही नाही वाया नाही जाणार म्हणूनच सांगितलं ना फ्रीज मध्ये ठेव. पण आता ते गरम आहे ना, मग ते कसं ठेवायचं फ्रीज मध्ये? आत्ताच्या आत्ता खाल्लं पाहिजे काय? हा नाही, खरं तर माझी काडीची इच्छा नाहीये ते खायची. मग जाऊ दे, ठेवा आतमध्ये. पण काय करणार, आम्हाला सुद्धा पैशाची किंमत आहे म्हणून खावं लागतंय. सलील, जाते घेऊन ये जा. अगं तुझ्या या स्वादिष्ट जेवणाबरोबर ते पण संपून टाकू ग, वाया जाईल. दे कांदा दे. हे घे प्लेट. समीरजी, गार्लिक ब्रेड राहिला तुमचा. घे ना घे. सलील सलील, पास्ता 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 वाढू. दे कांदा हवा. रेणुका, तू तरी नूडल्स. दिदे, भाजी हवी का?
काजल? बराच वेळ झाला नचिकेत नाही आलाय. अहो जरा नचिकेतला फोन करून बघा ना, कुठे आहे तू? अगं फोनच लागत नाहीये त्याचा. कसं कळणार कुठे आहे, काय करतोय? तुला काहीच बोलायचं नाहीये का? जेवायला वाढून घेतलंस? नचिकेशिवाय जेवणार आहेस तू? मग काय करू? रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था झालीये माझी. बघितलं ना किती विचित्र वागतोय ते. इतक्या वेळा सांगूनही त्याची दारू अजून चालूच आहे. बाबा नाही जुमानत नाहीये तो. कंटाळा आलाय मला आता. त्याचं वागणं पण इतकं विचित्र झालंय. काही बोलायला गेलं तर एकतर दुर्लक्ष करतो, नाहीतर असं वस्कन अंगावर धावून येतो. काय ग, जेवलात का? पाण्यात काठी मारल्याने पाण्याचे दोन भाग होत नाहीत. त्यामुळे आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करणं बंद करा राजसी मॅडम. आमच्या कुटुंबात फूट पडणार नाहीये. आमच्यापासून आमचं घर हिरावून नाही घेता आलं म्हणून नात्यांमध्ये भिंत उभी करताय. पण एक लक्षात ठेवा, वरवर आमच्यात कितीही वाद असले ना तरी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत आणि कायम एक राहणार. कुटुंब हा इतका कॉन्फिडन्स कुठून येतो ग? त्या घरात तुला काडीचीही किंमत नाहीये. बघतेस ना तुझी सासूबाई माझ्यासाठी कशा पायघड्या घालते ते. करेक्ट. आता कसं बरोबर बोललात. माझी सासू माझी घालत असेल तुमच्यासाठी पायघड्या, पण सासू ती शेवटी माझीच राहणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्यासाठी माझं कुटुंब आणि माझा नवरा या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. त्याहून अधिक कमावण्यासारखं आणि गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. त्यामुळे त्यांना प्राणपणाला लावून मी जपेन. माझ्या कुटुंबात जो फूट पाडण्याचा प्रयत्न केलात तो पहिला आणि शेवटचा. पुन्हा जर असं काही केलं ना तर माझ्या इतकी वाईट कोणी नाही.
आणि मी कोणत्या टोकाला जाऊ शकते हे तर तुम्हाला माहितीच आहे ना. आठवतंय ना. आणि हो, माझ्या घरच्यांसाठी तुम्ही आठवणीने इतकं चांगलं जेवण आणलं त्याबद्दल देशमानेंची सून सौ अर्पिता समीर देशमाने तुमची अगदी मनापासून आभारी आहे. खरंच थँक्यू सो मच. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. खूप बोललीस ग. माझी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची. राजसी आहे मी आणि राजसी जे ठरवते ना ते करते. फायनली सगळे जेवले, बरं वाटलं. मला माहिती होतं पावभाजीचा घमघमाट सुटला की आमच्या घरातलं कोणी कंट्रोल करणार नाही. मला माहिती होतं पावभाजी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटणार त्यांच्या, राहत नाही. पावभाजी वीक पॉइंट आहे ना. काय झालं? काय झालं? सॉरी, माझ्याशी बोलत होतात का तुम्ही? नाही, माठाला बोललो. म्हणजे तुमच्या मागे जो माठ आहे ना त्याच्याशी बोलत होतो. तुम्ही मध्ये आला तो. तुम्ही पण ना, ते इकडे. काय झालं? काही नाही हो, गेल्या काही दिवसात जे काही घडलं, जसं घडलं त्याचा विचार करत होते. आपलं हे घर आपल्याला परत मिळालंय खरं, पण हो त्यात किती अडथळे आले. मला वाटते ते मुद्दाम आणले गेले. आपलं घर आपल्याला मिळू नये असं खूप लोकांना वाटत होतं. समीर, मला वाटते आपल्या घराला आणि आपल्या नात्याला ना कोणाची तरी दृष्ट लागली. या सगळ्यापासून वाचण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं. खरं सांगू का, मला हे पटत नाही, म्हणजे दृष्ट वगैरे. पण तुम्हाला हवं असेल तर आपण करू. तुमच्या मनात आहे ना, करू आपण. काय करायचं सांगा. आपण वास्तुपुरुष पूजन करूया. अहो, त्या गौरीवर सुद्धा चिडचिड करायला लागलाय तो आता. आणि त्याला जर आमची किंमत नसेल तर त्याच्यासाठी आम्ही स्वतःची काय हेळसांड करून घ्यावी. हे बघ कल्याणी, तुझं म्हणणं चुकीचं नाहीये, हं? पण आम्ही पण तुझ्याकडनंच अपेक्षा ठेवणार ना सपोर्टची. आता तू जर निर्वाणीची भाषा करायला लागलीस तर काय करायचं आम्ही, सांग बरं. आपल्या नचिकेतला या सगळ्यातून ना तूच बाहेर काढू शकतेस. हो वहिनी, दादा खूप खचलाय ग. तुमच्यातलं प्रेमच दादाला आपल्यात परत आणू शकतं. अगं पण वास्तुपुरुष पूजन. आमच्या चाळीत ना एक आजी राहायच्या. त्या बोलायच्या की वास्तूतला कलह थांबवायचा असेल, घराला कोणाची दृष्ट लागली असेल ना तर वास्तुपुरुष पूजन करावं. हा, पण ते आपल्या मालकीच्या घरामध्ये ना, म्हणजे ही जागा तर. मग काय झालं, घर आपल्या नावावर नाहीये तर. वास्तूचं घर त्या घरात राहणाऱ्या माणसांमुळेच होतं ना. आणि या घरात कोण राहतं? आपण. हे घर सुख शांती आणि समाधानाने भरलेलं असावं ही जबाबदारी आपलीच आहे ना. मग या वास्तूत राहणाऱ्या पुरुषाची पूजा करून त्याचे आशीर्वाद तर घ्यायला हवे ना आपण. प्लीज नाही म्हणू नका ना.
हा माझा हट्ट आहे असं समजावं तर. तुम्हाला माहिती आहे, लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी माझ्याकडे हट्ट केला. मग नाही म्हणणार आहात का तुम्ही? हिम्मत आहे माझी. तुम्ही रुसल्यावर तुम्हाला मनवण्यासाठी किती वेळा आणि कसं कसं सॉरी म्हणायला लागतं ना, कळलंय आता मला. आणि अहो, नवरा म्हणून तुमचा हट्ट पुरवणं कर्तव्य नाहीये का माझं? करू आपण पूजा. खरंच? सॉरी. थँक्यू. गुड नाईट. गुड नाईट. थांब नचिकेत. आता आलायस तसा जाऊन झोपू नकोस. जरा फ्रेश हो आणि जेवायला ये. सगळे वाट बघतायत तुझे. भूक नाहीये मला. नचिकेत, हे बघ, उगाच भांडण नको. किमान किमान सगळ्यांचं मन राखण्यासाठी तरी 2 घास खाऊन घे. ए, सांगितलं ना एकदा भूक नाहीये ते. कळत नाही? जेवून घ्या तुम्ही. आणि इथून पुढे माझ्यासाठी जेवायला थांबायचं नाही. चिकेत, तुझ्या अंगाला लेडीज परफ्यूमचा वास येतोय. तुझ्या अंगाला लेडीज परफ्यूमचा वास कुठून आला? अरे नेहमी धुंदीत असतोस तू. तुझी तुला शुद्ध नाहीये आणि तुझ्या कपड्यांना लेडीज परफ्यूमचा वास कसा आला? काय विचारते मी? ए, काय विचारते म्हणजे? मला काय माहिती कुठून वास आला ते? मी आता बसने आलो ना, गर्दी होती बसमध्ये. तिकडे बायका पुरुष सगळे एकमेकांना चिकटून उभे असतात गर्दी. तर वास लागला असेल कोणाच्या तरी बाईक परफ्यूमचा वास लागला असेल. काय विचारत बसते मला. नचिकेत, बघितलं? बघितलं नाही? खोटं बोलतोय हा. हा असा वास बसमध्ये नाही लागत अंगाला. नक्कीच काहीतरी घडलंय जे त्याला सांगायचं नाहीये आपल्याला. अगं कल्याणी, हे बघ आई, त्याच्या कपड्यांना लेडीज परफ्यूमचा वास येतोय. याचा अर्थ नक्कीच कोणीतरी नको इतकं जवळ आलंय त्याच्या. अगं त्याने हे बघ कल्याणी, हे बघ, आता भलता सलता विचार मनात आणू नकोस ग. हो ना. अगं निकी मगाशी म्हणाली ना,
आपला नचिकेत ना पूर्णपणे खचलाय ग. त्याची नोकरी गेली ना, त्याचं दुःख झालंय त्याला, आणि त्यामुळे तो दारूच्या आहारी गेलाय. आणि तुलाही माहिती की आपला नचिकेत ना वाईट वृत्तीचा नाहीये ग. त्याचं तुझ्यावर, आपल्या गौरीवर, आपल्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे ग. त्याच्या चारित्र असा संशय घेऊ नकोस. नचिकेत एक वेळा दारू पिऊ शकतो, वादावादी करू शकतो, पण त्याचं पाऊल कधी वाकडं पडणार नाही. बघू, मला आता वाद घालायचे नाहीयेत, पण अरे उठ राहता तिथे झोपू दे का त्याला. चल उठवतेस. किती वेळ झालं. आई बाबा, मी काय म्हणतो, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. तुझ्या की तुझ्या मॅडमच्या डोक्यात. आई, आता ते महत्वाचं आहे का? दोघांच्याही डोक्यात कल्पना आली आहे. कल्पना काय आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे बघ ना, गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही चाललंय त्यामुळे एक प्रकारची निगेटिव्हिटी घरात आली. तर त्याचं निवारण करण्यासाठी वास्तुपुरुष पूजन करावं असं मनात आहे. कशाला पाहिजे ती सगळी नाटकं? हा, घरात जे काही चाललंय ना त्याला कोण जबाबदार आहे हे सगळ्यांना माहितीये. आधी त्या माणसाला घराबाहेर काढा, सगळं व्यवस्थित होईल. पूजेची नाटकं करतायत. आणि किती खर्च होणार आहे याचा अंदाज आहे तुला? कशाला खर्च करायचा आहे? ओ हॅलो हॅलो हॅलो, तू कशाला एवढी हायपर होतीस? तुझ्याकडनं पैसे मागतोय का? अच्छा, म्हणजे असं आहे का? मी घरात पैसे देत नाही म्हणून माझ्या मताला किंमत नाहीये. करूया. वास्तुपुरुष पूजन करूया. आई, अगं तू काय बोलतेयस? म्हणजे मी काय बोलते आणि तू काय? मी बरोबरच बोलतेय. आई पण तू हे मनापासून बोलतेस? समीर, तुझ्या मॅडम बरोबर माझं पटत नसलं, खूप मतभेद असले, म्हणजे ती मला या घरात नकोशी असेल, तरी या घरासाठी काही चांगलं घडणार असेल तर माझी त्याला ना नाहीये. माझी मम्मी कशी? आई, तू ना भरोशाच्या म्हशीला टोणगायस. कधी काय बोलशील, काय वागशील, काही अंदाज लावता येत नाही. अगं, ही मुलगी मोठेपणा घ्यायचा प्रयत्न करते आणि तू तिला. गप्प गा. तुम्हाला नको अक्कल शिकवू. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. हे घरासाठी चाललंय. पण समीर, माझं एक म्हणणं आहे. काय? म्हणजे लग्नानंतर हा विधी पहिल्यांदा करतोय ना आपण आपल्या घरात, तर सगळ्या भावकीला बोलूया आपण. नाही, तुमच्या लग्नाच्या गोंधळामुळे अख्खी भावकी नाराज आहे आपल्यावर. नाव खराब झालंय. निदान या निमित्ताने निस्तरेल तरी.
आई अगं तू हे काय करतेयस? या सगळ्यांनी तू दोघांचं लग्न मान्य करतेयस? हा आई चालेल, तू म्हणशील त्या लोकांना आपण बोलू. फक्त हिच्या घरच्यांना नको. आई चालेल, म्हणजे तुला हवं त्या लोकांना आपण बोलूया. मी गुरुजींशी बोलतो आणि काय काय तयारी पाहिजे ना ती विचारून घेतो त्यांना. आणि भावकीच्या लोकांना तू बोलव, इथल्या लोकांना मी आमंत्रण करतो. ठीक आहे?